का बघितलीस ना अजून? बघितलंय ना अजून. बघितलीस नाही? बघितलं जातात ना सोडून. अलिबाग कोलीवाड्यामध्ये वाघ आलाय काय? काय सांगशील, कसं वाटतं आज? मस्त वाटतं, पण आई नाही तर थोडं वाईट वाटतं. ही हलद गाजतई गोबाली महादेवच्या लाडक्या नातूची, ही हलद गाजतई गोबाली महादेवच्या लाडक्या नातीची. हाय, शुभ सकाळ. कशा सर्व? माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गेल्या काही ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला अलिबाग साखर कोलीवाड्यामधला 2 भावांचं शुभ कार्य तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन नक्की बघा. आणि आत्ता मी आहे अलिबाग कोलीवाड्यामध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात मानसी आणि प्रथमेशची हळद. तर ती सगळी अलिबाग कोलीवाड्यामधली हालत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जे महिला मंडळ आहेत ते जमा होतील यायला आणि तर ते सर्वांची भेट करून देतो तुम्हाला. तर त्याला टाइमपास न करता बहीण भावांच्या हल्दीचा ब्लॉग सुरू करूया. हल्दीसाठी बोकाचे वडे बनवण्याची सुरुवात काल रात्रीपासूनच झालेली आहे. रात्रीपासून म्हणजे सकाळी पहाटेपासून. किती वाजल्यापासून तयार तुम्ही? सगळ्या 2:30 वाजल्यापासून आहेत. आणि हे बघा, हा साच्यातले वडे, याला मॅनपॉवर थोडी कमी लागते आणि टेन्शन नाही, हात पण भाजायचा टेन्शन नाही याला. बघा सर्वजणी आहेत तिकडे वडे बघा असे, या साईडचे वडे. इकडं पण आहे, हा हाय करा इकडं. ताई पण आहे इकडं. ताई नमस्कार. इकडं आहे का? ओके. मांडव स्थापनेसाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केली. तर सर्व आपली फॅमिली आलेली आहे. आपण बघा सर्वजण आलेलो आहोत केली घेऊन जाण्यासाठी. मित्रपरिवार, भावंड सर्व ना. हां बघा भावंड आहेत आणि फॅमिली वगैरे सगळं आहे तिकडं. केलींजवळ विडा ठेवू आपण आणि तिचा पहिले मानपान होईल, त्याच्यानंतर केली कापू आपण. काय आहे वाडीचे वाडे दादा काय दाखवते? काय मोसंबी आहे. बोल बघा मोसंबी, चायना मोसंबी मस्त वाडे आहे ना दादा. मस्त आहे. कशा लागतो मोसंबी? जबरदस्त आहे. याची साईज एवढीच असते काय? एवढीच. आंबट जाम आहे. आंबट बघ. खाल्लीस तू याच्यापूर्वी? खाली दाखव, एक दाखव बघू दे. खरं गोड वाटली काय? नाही पण एवढी आंबट. मटणान पिल्ली नाही का? काय दादा, ज्याचं लग्न होत नाही त्याने केली उचलाची. आया उचला लावल्यात. आता आपण आलोय नवरीच्या मांडवामध्ये आणि खांबा देतील. हे बघा समोर बघा, श्वेताच्या हल्दीला केली घेऊन आलो आपण नवरीकडची. कुठला मासा आहे ओळखला दादा? कुठला रे? कुठला आहे? जिताडा. जिताडा. आमच्यासाठी फंटोस आहे, त्यांच्यासाठी जिताडा. तू लग्न झालंय? केली आता येतील. आपण वाजत गाजत दादा आणणार आहोत ना. आणि आपल्या सोबत आता अजिंक्य दादा आहे, ज्याने आपल्याला आता पूर्ण अलिबाग फिरून आणलाय ना. सर्व कमिशनर ऑफिस, कमिशनरचा गेस्ट हाऊस वगैरे सर्व दाखवून आणलाय. याच्या पूर्वी कधी आपण बघितला नव्हता. एवढे उशीर आपण अलिबाग मध्ये येतोय. दादा मुलं आज बघायला भेटला आणि भाऊ आहे. भावाचा आज लग्न कार्य आहे. दादा कसा वाटतंय? भावाचा आणि बहिणीचा कसा वाटतंय? छान वाटतंय. तयारी जोरदार चालू आहे. तयारी जोरदार चालू आहे. चला दादा.
तयारी सुरू झालेली आहे. प्रत्येक जण आपलं आपलं काम पूर्ण करते. तर बघा इथं स्पीकर लागल्यामुळं मला कोणत्याच काय बोलता येणार नाही आता सध्या. हे बघा स्पीकर जोरात वाजतोय. नमस्कार नमस्कार. ताईसा कालच्या हल्दीला पण आपल्या सोबत होत्या आणि आज पण हल्दीला आपल्या सोबत आहेत. आज काय नाश्त्याला कांदे पोहे आहेत काय? हो कांदे पोहे आहेत आणि वडे, कारण का आज शनिवार आहे. ओके. आपल्या समोर प्रथमेश आणि मानसीताई आहे. त्यांना विचारूया घरात कार्य आहे आपल्या, मोठा उत्साह आहे, त्यांना कसं वाटतं. तर प्रथमेश भाई काय सांगशील कसं वाटतंय? जो म्हणजे आपण अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज आहे. बघा किती आनंदाने सांगितलं त्यांनी, कारण का या क्षणासाठी आपण एवढी वर्ष वाट पाहत असतोय. तो क्षण तुझ्या आयुष्यात आलेला आहे, आज झालेला आहे. काय म्हणशील कसं वाटतंय? खूप भारी वाटते. सर्वजण घरात आलेले आहेत. आई पप्पा आहेत, काकी आहेत, काका आहेत. सर्व भारी वाटते. सर्व घरात सोबत आहेत. खूप भारी वाटते. आणि तू पण आज मस्त दिसतोस. Thank you. मस्त एकदम ठीक आहे. आणि ताई आहे मानसीताई, काय सांगशील कसं वाटतंय आज? मस्त वाटतं. पण आई नाही तर थोडं वाईट वाटतं. आई असती तर तो सोला अजून रंगदार अजून मजा आली असते. अजून म्हणजे अजून खूप मजा आली असते. अजून मजा आली खूप असती. मजा आली असते. आणि पप्पा आहेत आपल्या समोर. पप्पा, एके साईडला आनंद आहे की सून येणार आहे, मुलगी येणार आहे, आणि एके साईडला आपली मुलगी जाणार आहे, त्याचं दुःख सुद्धा आहे आणि ते डोळ्यात तुमच्या दिसत सुद्धा आहे. काय सांगाल या सणाबद्दल? ते तर शब्दात सांगण्यासारखे क्षण नाहीत, पण तरी पण काय सांगाल, कसं वाटतंय? बरं वाटतं. छान एकदम मस्त छान वाटतंय एकदम. ओके बाबा, नाव आपला? शंकर भगत. ओके. आणि ही यांची आई असती तर अजून 4 चांद लागले असते आपल्या कार्याला. खूप म्हणजे खूप मजा आता आली इकडे तिकडे मिरवत असती ना. हो. ओके. शुभेच्छा तुम्हाला ताई, रडू नको. सगळी हसतायत. ओके, शुभेच्छा तुला माझ्याकडून. ओके. आणि मोठी मम्मी आपल्या समोर आहे. काय सांगेल या सोल्याबद्दल? या सोन्याबद्दल बोलायचं म्हणजे त्यांच्या आज आई असते, एवढा मिरवला असता, एवढी म्हणजे रौनक घरामध्ये आली असती काही प्रमाणाच्या बाहेर. आणि काही बोलू शकत नाही तिच्याबद्दल. एवढी प्रेमळ होती ना, भरपूर. आणि प्रेमळ स्वभाव मुलं सर्व जी बाहेर मंडळी बसले गावातली आपल्या कोलीवाड्यातली, ती तिच्याच म्हणजे साहित्याने बोला किंवा तिच्याच मुले आलेली असेल, म्हणजे जमवलेली मंडळी. सर्व. कोण आपल्याकडे जेवायला येत नसते. आपण जी कमावलेली मंडळी असते तीच आपल्या कार्याला येत असते. बरोबर. तर मला हे सांगायला नक्कीच आवडेल की ही सगळी मंडळी आहे ती आईने जमवलेली आहेत आणि प्रथमेश आणि मानसीताईंनी जमवलेले आहेत. त्याच्यामुळे त्या प्रेमाखातीर ते सगळे जण आलेले आहेत. हो, बरोबर. बरोबर ना. आणि आईची आठवण शेवटच्या कार्यापर्यंत येत राहील. येणारच. हो. प्रत्येक क्षणाला येणार. क्षणाला. ओके. आता आपण सध्या कुठं जाणार आहोत? आता कुलदैवताजवळ जाणार. देवांजवळ पाया पडायला जाणार आहोत. सर्वांच्या डोळ्यामध्ये आई, मोठी काकी काय सांगाल? मुलांचं कार्य आहे घरामध्ये. दोन्ही पहिलाच कार्य ना आपल्या घरात? पहिलाच कार्य. आम्ही 3 जावा होतो. त्या प्लेटला गेले आपण सोडून. तेच वाईट वाटतं. असं आपलं कार्य आता आनंद, तिची आठवण तर येत राहील आपल्याला, पण आता आपला कार्य हसत खेळत गेला पाहिजे. एवढं हसत खेळत जाणं. ओके. धन्यवाद आहे. धन्यवाद. आपल्या समोर आता प्रथमेश आणि मानसीताईचे काका काकी आहेत. आणि काय सांगाल, आता शेजारीच घर आपला, एवढे वर्ष आता लहानाचे मोठे होताना त्यांना तुम्ही पाहिलात. आता मानसीताई बद्दल आपण बोलतोय. मानसीताईच्या स्वभावाबद्दल काय सांगाल? ती तिचा स्वभाव चांगला, मन मिलावू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेहनती पण आहे ती. आत्तापर्यंत ती त्यांचा जो बोटीचा धंदा आहे नेटचा, त्याच्यामध्ये ती सकाळी लवकर उठून म्हणजे एवढी काम करते. ह्या वयात ती तिचं वय पण नव्हतं की हे काम करण्याचं, पण त्या वयात ती काम करते. जिथे जाईल तिथे तिथल्या घरच्यांना सुखी ठेवल, एवढी मी नक्की सांगा. काका, नाव आपला? संदीप सारंग. आणि ज्योत्स्ना सारंग. काय सांगाल या सोहळ्याबद्दल? कसा वाटतं? आता कसा माहोल आहे? मस्त माहोल आहे, एकदम मस्त. खुश. खुश ना? आपले व्हिडिओ बघताय ना? कशा वाटतात? छान 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 वाटतात ना? ओके, धन्यवाद.
पियुष, आता ताईचा लग्न आहे आणि भावाचं लग्न आहे, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, थोडं वाईट पण वाटतंय, ताई जाईल. हां, आणि सगळ्यात जास्त लाड कोण करायचं तुझा? मी सांगू? ताई करत असेल ना? हो, आणि दादा कसा आहे? दादाचा स्वभाव कसा आहे? हे चांगलं आहे, तापट आहे, चांगलं पण आहे. तापट आहे. आणि तुझ्यासाठी कसा आहे? माझ्यासाठी पण तापट आहे, सगळ्यांसाठी तापट आहे तो. तापट आहे काय? चेहऱ्यावरून वाटत नाही प्रथमेश काय तसं तापट असू शकते. सांभाळून घेतात तुला ना? घेतात. ओके, बघा तो पण. आणि काय कशी तयारी चालू आहे? चालू आहे तयारी, करू चालू आहे तयारी आपली. चालू आहे तयारी ना? आणि तू कधी करशील मग? मी 5-6 वर्षांनी करीन अजून. 5-6 वर्ष लागतील. आणि 5-6 वर्षांनी परत आता अलिबाग कोलीवाड्यामध्ये यायला लागेल मला ना? मग भेटली तर आता पण करून टाकू ना. भेटली का? बघितलीस ना अजून? बघितलंय ना अजून. बघितलीस नाही? बघितलेलं जातात ना सोडून. बघा किती वय किती आहे तुझं? 20 आहे बाई. आता झाला तू पण. हे पण झाला लग्नाचा. जातात सोडून बोलला होता, जातात सोडून. म्हणजे कोणतरी बाई फटका बसलेला आहे बाईला. भेटेल चांगली. चल, थँक्यू. वेलकम. सर्व ताईस आपल्या समोर आहेत आणि आता त्यांना त्यांचं नातं विचारूया. रोशनी, ज्योती तबी, प्रथमेश मानसीची बहीण, सगळ्या बहिणी आहेत. हो सगळ्या बहिणी आम्ही. गीतांजली नंतर बहीण. आजचा सोला कसा असणार आहे आपला? म्हणजे आता आपण देव घेऊन आलो, त्याच्यानंतर काय होणार आहे? आता मांडव थापणे होईल, मांडव थापणे नंतर तिला चुडा भरतील, हा. तिची आंघोळ होईल उठण्याची, हा. आणि नंतर संध्याकाळी पुन्हा गावात फिरायला निघतील सगळेजण. तिला वाचत घेऊन देवांच्या भेटीला जाऊ आम्ही. मग तिकडून आल्यानंतर मग नाचाचा कार्यक्रम, मांडव. पायचा कार्यक्रम, जेवायचा कार्यक्रम. आणि मुलीचा आज लग्न कार्य कसं वाटतं तुम्हाला? मस्त मजा वाटते, खूप मजा वाटते. मजा वाटते. खूप मजा ओके. वाटते. नंतर रुपाली, नंतर तेजू, वैष्णवी. बाबू तुझं नाव काय? यो हाताला तुमचे मॅच झालाय ना? मॅच झालाय बघा, सर्वजण आहेत. हा ठाट आहे का तुमचा आजचा? अच्छा बेबी, नाव? आई, तुझं नाव सांग ना. ओके बघा सर्व. लग्न आहे, आम्ही खूप मजा करणार आहोत. खूप मजा. हो, सगळ्यांनी यायचं आणि नाचायचं. व्हिडिओ पडल्यावर फक्त पत्रावल्या राहिलेले असतील त्या हुसलाला बोलत. ठीक आहे, धन्यवाद. छान दिसतं. हा ठाट तुमचं छान आहे. ओके. मला सगळ्यांना. हा, ओके. त्यांच्याबद्दल काय बोलायची गरजच नाही वेगळी. ओके, थँक्यू. मोठं अशी करी बघ, कमाल करत मी कसं केलंय बघ. अरे कुंकू मेकअप आर्टिस्ट कुठून आणले?
आपण आता वाजत गाजत कुठे गेलतो आपण ते काय प्रथा होती जवळ हा, म्हणजे काय प्रथा काय होती ती मांडव थापणी मग ते मेर आणाला काय मुहूर्त मेर झाड आणायला आपला तो आंब्याचा हा तर इकडे बघा सगळे दादा वहिनीसांची मेकअप केलाय आणि हार आणि गुलबिल आणलं कुठल्या सोनाराचे गेलत सोनारी आपला जपानचा म्हणजे ही अशी प्रथा असते काय बोरत बेराला ही सगळ्या बिलून असे बनवायचे टाइम जाते बाबा 10 दिवस गेले त्याला अलिबाग काय नाही ना बोटी बंद आहे खरा सोना आहे ना खरा तो ही कुठं आणली दुबईची 25 तोल्याची आंबा टाकलाय काय काय आहे दादा कसा वाटला मग हे? दादा मस्त हार कसा वाटला तुला पहिल्यांदाच वहिनी तुम्हाला आवडलं ना तर आपल्या समोर आता मोठी वहिनी आहे आणि त्यांची सासूबाई. मगाशी आपण भेटलो घरामध्ये. आता मोठ्या वहिनीला भेटूया. वहिनी नाव आपला? रेश्मा. काय सांगशील आज आपल्याला मांडवाच्या दिवशी 2 बहीण भावाच्या हल्दीसाठी काय काय मेजवानी आपल्याला पाहायला भेटणार किंवा आपण इथं आज खाणार आहोत? सकाळचं कालवण, सकल्याचा कालवण, हो लोणचा, खुर्मा भाजी, हा. चवळ्याची भाजी, डाळ, डाल म्हणजे बागडा व्हेज फ्राय. आणि नॉनव्हेज. शनिवार असल्यामुळे हो. व्हेज आणि नॉनव्हेज हो. दोन वेळ आहे. मावरा साधारण आपण किती आणलेला आहे? 500 किलो सकला, 500. आणि दुसरा मावरा कुठला आहे? 200 किलो बागडा, 200 किलो बागड म्हणजे फ्रायला. हा. बागडा फ्रायला हापणूस 100 किलो. हाफनूस 100 किलो आणलाय. ओके. आणि 2 मुलांचा म्हणजे तू आता बघितलं असेल इतके वर्ष तू हो. आहे सोबत. हो. काय सांगशील कसा स्वभाव आहे दोघांचा? खूप चांगला आहे, माझ्याबरोबर तर जाम चांगले. हा. काय तुला कसं वाटतं आता? आता वाटते भारी. अं? आणि मुलीसाठी काय सांगशील? मुलीचा स्वभाव, मुलीचा कसा, तुमचा नाता कसा आहे मुलीचा? जाम चांगला आहे, मुलीचा आईचा नातं आहे. हा ना. ओके ओके वहिनी, धन्यवाद. मित्रांनो, प्रथमेशचा मामा आपल्या समोर आहे. मामा नाव? रुपेश गजेनंदरने. काय सांगशील? भाचीचा लग्न आहे, कसं वाटतंय? भाचेचं लग्न आहे ते आज चांगले आहे वस्तू सगळे. आणि भाचीचा बाकी सांगतात आणि ही सगळी आता मंडळी जमलेली आहे आपले कार्यासाठी, त्यांच्यासाठी काय बोलशील? तिथे नातेवाईक सर्व आपले आलेले ते हा. असे चांगले राबदे म्हणजे असा हा. म्हणजे नाही सगळ्यांना शुभेच्छा वगैरे. ओके. आणि आता आपल्यासमोर प्रथमेश आहे. प्रथमेश, मामाबद्दल काय सांगशील? मामाचा स्वभाव कसा आहे? मामाचा स्वभाव एकदम चांगला आहे. हा. माझे 3 मामा आहेत. हा. पण सगळ्यात मला म्हणजे लाडका म्हणजे माझा हाच मामा आहे. आईचा लाडका भाऊ पण हाच होता. मामा
मानसी नवरी पाटावा बसली हळदीच्या दिवशी हळदीच्या दिवशी ही हळद गाजतई गोबाली महादेवच्या लाडक्या नातूची ही हळद गाजतई गोबाली महादेवच्या लाडक्या नातीची ये उंबार बांधलाय मांडव सजलाय आज बाई दाराला हे घ्या बाई पाटा पाट्या बकुटा हलकुंड हलदीला हो योगिताईची आठवण येते शुभ या कार्याला हे लक्ष्मी शैला काक्यानी आई मासा ते लावलेला आहे. हळदी लावण्याचा स्टेज असणार आहे हा. आणि या बाजूला बघा आता सर्व पाहुणे मंडळी आपली यायला सुरुवात झालेली आहे. आणि या बाजूला आपला DJ सेटअप हा बघा. तर हे बघा बागडा फ्राय आणि वास एवढा इथं घमघमाट सुटलाय ना का बोलू नका. तर बघा असं वाटतं इथनं ताबडतोब खावावा ना. आजी हाय कर इकडं हाय कर फक्त. नाही बाबा नको TV नको. नंतर इकडे ताईस आहेत इकडे बागडा फ्राय चालू आहे बघा. इकडे कुठला कालवण चालू आहे सकल्याचा कालवण चालू आहे. आणि याच्यामध्ये पण सकल्याचा कालवण आहे का भाजी आहे काय भाजी आहे. ओके राहू दे मला शेंगू नको. तो बघा हा पण टोप झालेला आहे इकडं. अजून भरपूर बागडे आहेत मस्त टाका. चलो. आणि बघा मित्रांनो घराच्या परिसरामध्ये जागा थोडी कमी असल्यामुळे हा म्हणजे मेन रोड वाटते मला तिथं सर्व जेवणाची व्यवस्था केलेली आहे मस्त पद्धतशीर. लांब लचक हो हे बघा वडे घेऊन काय आहे बघा लांब लचक लाईन आहे. तुम्ही बघताय मोठ्या आईचा कोली लूक आणि मोठी वहिनीचा कोली लूक मस्त आहे बघा हल्दीसाठी. दादा सुद्धा आलाय. नवरदेवाचा आजचा लुक बघा एकदम सोन्याने भरलेला पिवला झालाय एकदम बघा. हळद आहे त्याच्या आज आणि हळद लागायच्या आधी तो पिवला झालाय. मस्त लुक झालाय आणि सर्व मंडळी सुद्धा तयार आहे. मग हळद घेऊन जायचं ना आता. नवऱ्याची मामी आहे ओके. म्हणजे आपल्या ताईची आणि दादाची मामी आहे. या काका आहेत का मोठ्या काका आहेत काका आणि काकी आहे. मोठा परिवार आहे. अजून जास्तीत जास्त काका असतील आपल्याला ओळख होईल. मोठी काकी आहे का म्हणजे सर्व परिवार आज एकत्र आलेला आहे. लग्न कार्य लग्नाचा सोहळा आणि त्या सोहळ्यात आपला सर्व परिवार एकत्र बघायला चला मस्त त्यांची खरी आई. प्रथमेश नवरा पाटावा बसला हळदीच्या दिवशी मानसी नवरी पाटावा बसली हळदीच्या दिवशी ही हळद गाजतई गोबाली महादेवच्या लाडक्या नातूची ही हळद गाजतई गोबाली महादेवच्या लाडक्या नातीची. मानसी दादीचा होणार नवरा ना. बघा आपण डायरेक्टली नवऱ्याला भेटतोय आता. बघा मंडळी
पालपूर केला असेल तो मान्य करून दे देवा आणि आपला आनंदाने कार्य पार पाड आणि आपला अन्नधान्याला यशाचा वाटा दे देवा. ते पोरगे परत जाणार आहे, सून प्रगती येणार आहे, आपला आनंदाने ठेव आणि आनंदाने संसार वाढवू देवा. त्यांचा जो म्हणणं आहे देवा सदा आनंदाचा
अलिबाग कोलीवाड्यामध्ये वाघ आलाय काय? बिबट्या कुठे आहे ताई? वाघ आहे तो. ओके. सर्व आपल्या मानाच्या करवल्या आपल्या समोर आहेत. हसत खेळत हा कार्य चालू आहे बघा. आता येऊ दे, सगळी गँग आल्यावर त्यांची एक सोबत भेट करून देते सगळ्यांची. काय लढाचं पण असतंय. तुम्ही व्हिडिओमध्ये आता बघितलं असेल का अलिबाग कोलीवाडा पूर्ण दणदणावलाय त्यांनी सर्वांची ओळख करून देते तुम्हाला. करीना, नंतर प्रणिता, रिद्धी, नंतर सेजल. मेन करवले आपल्या समोर आहे आणि सकाळपासून तिने हसत खेळत हा सर्व कार्य पार पाडलाय. काय सांगशील? दोन बहीण भावाचा लग्न कार्य घरात आहे मध्ये, आनंदाचं वातावरण आहे सर्व. कसं वाटतंय? जाम मजा, मस्त जाम मजा. आणि ताई चालले त्याचं दुःख नाही वाटत? नाही, ताई जवळच जाणार आहे, इथेच जवळच आहे, 4 डेंग्यावरती फक्त जवळच जाणार आहे. आणि आमच्या घरात वहिनी येणार आहे. मस्त मज्जा. नंतर वैष्णवी ताई रडाचा होता ना तुला? नंतर रिया, डान्स मस्त करतोस तू. नंतर श्रेयसी, नाव मस्त आहे तुझं. थँक्यू. ज्योती ही पण तुझी डान्स पार्टनर आहे ना तुझी? आम्ही डान्स पार्टनर आहोत. नंतर नेहा. ओके बघा, मस्त ते आज कोली लुक केला होता. नंतर सर्वांना हाय करा ना. बाबा कोणला? मग ताई जेव्हा मी बोललो ओळख करून देते तेव्हा कुठे गेली होती? अशा या ताई ही कोलीवाड्यातली आहे, साखरातली असून तू लाजतेस. बाबा ही बघा, हे मानाची आली. या लवकर या. नाही इकडे, इथे ओळख कर. नाव सांग तुझं. नवरीला रडून आलेली आहे. नवरीची खास मैत्रीण आहे का बहीण आहे? मैत्रीण, बेस्ट फ्रेंड, सख्खी मैत्रीण आहे. ए तुम्ही तिला ये नका करू. ए थांब ना, तुमची फ्रेंडशिप तर सांग कधीची आहे? अरे बाबा, एकदम हलवी करवली आहे ती. गेली लगेच. हलवी आहे ना? ए ओके, चला बाय बाय. तुम्हाला मगाशी काय म्हणालो काय, नवरा नवरी कधी स्टेजवर चढते आणि आम्ही हलत कधी लावतो अशी परिस्थितीमध्ये होती. आणि आता बघा काय चाललंय. प्रथमेश नवरा पाटावा बसला हळदीच्या दिवशी मानसी नवरी पाटावा बसली हळदीच्या दिवशी ही हळद गाजतई गोबाली महादेवच्या लाडक्या नातूची. ही हळद गाजतई गोबाली महादेवच्या लाडक्या नातीची. हळद गाजतई गोबाली महादेवच्या लाडक्या नातूची. ही हळद गाजतई गोबाली महादेवच्या लाडक्या नातीची.
उंबार बांधलाय मांडव सजलाय आज बाई दाराला हे घ्या बाई पाटा पाट्या बकुटा हलकुंड हलदीला हो योगिताईची आठवण येते शुभ या कार्याला हे लक्ष्मी शैला काक्यानी आई वाणी जीव लाविला शंकर हरिचंद्र शेषनाथ आप्पा उभे हे दाराशी आलेल्या पाहुण्यांचा मानपान करताना या लगीन घराशी ही हलद गाजतई गोबाली महादेवच्या लाडक्या नातूची ही हलद गाजतई गोबाली महादेवच्या लाडक्या नातीची हलद गाजतई गोबाली महादेवच्या लाडक्या नातूची ही हलद गाजतई गोबाली महादेवच्या लाडक्या तर चला मित्रांनो, हा व्लॉग एंड करायची वेळ आली. प्रथमेश आणि मानसीताईचा पूर्ण हल्दी सोहळा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि जयेशचे आभार, कारण का थोडा मला जायला लागला मधीतून, म्हणून जयेश आला आणि जयेशने थोडाफार शूट केलेला आहे मधोमध. अलिबाग कोलीवाड्यामधली सर्व परंपरा पद्धती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हा व्लॉग इथेच एंड करू. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.